धराशिव में भाजपा द्वारा राहुल गांधी के विरोध में प्रदर्शन किया गया। धराशिव शहर में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के सामने आज भारतीय जनता पार्टी भाजपा की ओर से राहुल गांधी के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया। इस दौरान भाजपा कार्यकर्ताओं ने राहुल गांधी के बयानों का विरोध करते हुए उनके चित्र पर जूते मारकर अपना आक्रोश व्यक्त किया। कार्यकर्ताओं ने मांग की कि राहुल गांधी मीडिया के सामने आकर सार्वजनिक रूप से माफी मांगे। ये प्रदर्शन भाजपा के स्थानीय पदाधिकारियों के नेतृत्व में आयोजित किया। आंदोलन के दौरान कार्यकर्ताओं ने जोरदार नारेबाजी करते हुए राहुल गांधी द्वारा दिए गए कथित आपत्तिजनक बयानों की निंदा की। राहुल गांधी माफी मांगो और देश विरोधी बयानों का विरोध हो जैसे नारों से पूरा परिसर गूंज उठा। इस अवसर पर उपस्थित पदाधिकारियों ने कहा कि राहुल गांधी के बयान देश की प्रतिष्ठा को ठेस पहुंचाने वाले हैं, इसलिए उन्हें सार्वजनिक रूप से माफी मांगनी चाहिए। उन्होंने चेतावनी दी, यदि माफी नहीं मांगी गई तो भविष्य में और अधिक तीव्र आंदोलन किया जाएगा। आहे की राहुल गांधी यांनी लवकरात लवकर सगळ्या मीडियाच्या समोर माफी मागावी, नाहीतर आम्ही हा निषेध तीव्र करणार। धन्यवाद। घोटाळे यायचा सादर केल्याचा आरोप करत त्यांनी निषेध केला आहे। Yes. काय विषय? घोटाळे या रोबोट सादर केल्याबद्दल त्यांनी निषेध केला होता। हा खोटा जरी एखादी गोष्ट म्हणजे चुकून घडत असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला सुधारू शकतो, त्याला दुरुस्त करू शकतो। मग डायरेक्ट जर आपला देश एकीकडे आता एवढ्या प्रगतीच्या उंचीवर जात आहे, आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात देश आज आपल्या प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचला आहे आणि त्याच ठिकाणी या अशा लोकांमुळे आपल्या देशाची मान उंच होण्याच्या ठिकाणी खालवत आहे। कारण हे जे कृत्य त्यांनी केलेलं आहे ते आपल्या देशाच्या संस्कृतीला कालिमा पोचणार आहे। त्यांनी आपल्या देश म्हणजे त्यांनी माफी मागावी, राहुल गांधी यांनी माफी मागावी, एवढी त्यांची वर्तणूक बदलावी, नाहीतर ही जनता त्यांना माफ करणार नाही, त्यांना राजकारणामधून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। राहुल गांधीचं करायचं काय? राहुल गांधीचं करायचं काय? भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। देशाच्या प्रगती गोमात नवी दिल्ली या ठिकाणी 16 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान AI इम्पॅक्ट सिमेंट परिषद चालू असताना काही काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्या झालेल्या कराराला विरोध म्हणून त्या ठिकाणी अर्धनग्न असे आंदोलन काँग्रेस युवकांनी केलेले आहे। त्याचाच निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आणि महिला मोर्चा सगळ्या महिला यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत। आणि जे काँग्रेसनं ज्या युवकांनी जो या ठिकाणी जो अर्धनग्न आंदोलन केले आहे ते अशोभनीय आहे। कुठेतरी महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे, त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। एवढंच या ठिकाणी बोलतो।